आमचे नेते प्रांताचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रांताचे अध्यक्ष 8 वेळा ज्यांनी आमदारकी भूषविली त्यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार टीका करतायत। आमची त्यांना विनंती आहे, ज्या मतदारसंघात तुम्ही निवडून आलाय त्याच्या भविष्यासाठी तिथे काय करता येईल त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालावा। अहो, तुम्ही ज्या मतदारसंघात निवडून आलाय, जलसंपदा मंत्री असताना त्या मतदारसंघात पाणी कोणी दिलं ह्याची चौकशी त्यांनी मतदारांकडून करावी। उठसूट आमच्या नेत्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही। कुणाला तरी खुश करण्यासाठी तुम्ही हे करत आहात। ज्या वयात 1985 साली तुम्ही चड्डी ओली करत होता, त्यावेळी पूर्ण तालुक्यात इंच न इंच जमीन कशी पाणी त्या जमिनीत येईल ह्याचा विचार, ह्याचा प्रयत्न, हे काम त्यांनी मार्गाला लावले। साहेबांची दूरदृष्टी, साहेबांचे सहकारमध्ये जाळे एवढे मोठे आहेत, हजारो युवक त्यांना रोजगार उपलब्ध करून दिली। अशी एखादी कुठेतरी तुम्ही संस्था वगैरे काढा, त्यामध्ये तरुणांना काहीतरी रोजगार मिळू शकेल। उगाच सूट जयंत पाटील असं जयंत पाटील तसं कशाला, तुम्हाला काय बुद्धी तुमची चालती साहेब। मी पक्षाच्या वतीने एक जिल्हाध्यक्ष म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या भाषेत तुम्हाला आम्ही उत्तर देऊ। उगाच उंटाच्या पृष्ठभागाला मुका घ्यायचा प्रयत्न करू नका, हात लावायचा प्रयत्न करू नका। माझी इथूनची पुढच्या काळामध्ये आपल्याला आव्हान आहे की तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या वरती हे टीका करणं थांबवावं। कैलासवासी राजाराम बापू पाटील यांनी रोपटं लावलेलं होतं। जयंत पाटील साहेबांनी आपल्या कर्तृत्वाची उंची जोडून कितीतरी मोठं केलं। या माध्यमातून 40 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जाळे विणलेले आहेत, हजारो लोक त्याचा फायदा घेत आहेत। तुम्ही ह्या गोष्टीकडे बघा। आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही हे उठाठेव करताय, हे बंद करा। जयंत पाटील साहेब कोण आहेत हे तुमच्या नेत्यांना तुम्ही विचारा। तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आलाय त्या सगळ्या ईव्हीएमचे घोटाळे करून तुम्ही निवडून आलाय। तुमच्या दम असेल तर राजीनामा देऊन परत बॅलेट पेपरवर इलेक्शन लावा आणि निवडून येऊन दाखवा। या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला मी आव्हान देतो, इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या नेत्यावर टीका करणं थांबवा, नाहीतर आपल्याला आम्ही जसाच तसे उत्तर देऊ।